प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं वयाच्या 68व्या वर्षी दुःखद निधन। गेल्या काही महिन्यांपासूनच ते कर्करोगाशी लढा देत होते आणि काही दिवसांपूर्वीच त्यांच्यावर शस्त्रक्रियाही झाली होती। मात्र अचानक आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली। त्यांच्या निधनामुळे वैद्यकीय, साहित्य आणि सामाजिक क्षेत्रात मोठी हळहळ व्यक्त केली जाते। डॉक्टर आनंद नाडकर्णी हे फक्त डॉक्टर नव्हते, तर हजारो लोकांच्या आयुष्याला नवी दिशा देणारे व्यक्तिमत्व होते। मानसिक आजार हा लपवण्याचा विषय नाहीये, तर त्यावर उपचार होऊ शकतात हे त्यांनी समाजाला समजावलं। मानसिक आरोग्याबद्दलची भीती आणि गैरसमज दूर करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर काम केलं। इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकल हेल्थ म्हणजेच IPH या संस्थेची स्थापना करून त्यांनी अनेक रुग्णांना आधार दिला। पुण्यातील मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रातून त्यांनी व्यसनमुक्तीच्या क्षेत्रातही मोठं काम केलं। डॉक्टरांसोबतच ते उत्तम लेखक आणि नाटककारही होते। शहाण्यांचा सायकॅट्रिस्ट, गद्धे पंचविशी, विषाद योग यांसारखी त्यांची पुस्तकं खूप प्रसिद्ध झाली। रंग माझा वेगळा, गेट वेल सून यांसारखी नाटकंही त्यांनी लिहिली। त्यांच्या लिखाणातून त्यांनी माणसांच्या भावना, मानसिक संघर्ष आणि आयुष्याकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन मांडला। आज ते आपल्यात नसले तरी त्यांचं काम, विचार आणि शब्द हे कायमच लोकांच्या मनात जिवंत राहतील।